अशी एक लग्नगाठ भाग 43. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागच्या भागात पाहिले की तृप्ती श्रेयस आणि सीमाचा हात एकमेकांच्या हातात देते आणि सुखी संसार करण्यासंबंधी सांगत होती. सीमा तृप्तीला ओरडते, असं बोलू नको म्हणून सांगते. आता पुढे. सकाळी श्रेयस उठतो आणि तृप्तीच्या बेडरूममध्ये जातो. तृप्तीच्या बेडवर त्याला तृप्ती दिसत नाही. तो काळजीने इकडे तिकडे बघू लागतो. तेवढ्यात तिथेच एका कोपऱ्यातून श्रेयसच्या मागून तृप्ती निघते आणि ती त्याच्या मागून येऊन त्याच्या गालावर खूप सारा रंग लावते आणि हसतच म्हणाली, हॅपी होली जान. श्रेयस म्हणाला, अरे तृप्ती, तू कधीच नाही सुधारणार. त्याच्या बोलण्यावर तृप्ती खतखत हसू लागली. तिचं हसणं पाहून श्रेयसचं मन भरून आलं. तो तिच्याकडे पाहतच राहिला आणि मनात म्हणू लागला, माझ्या तृप्तीचे हास्य असंच अबाधित नाही राहणार का परमेश्वरा, प्लीज. तृप्ती तिथेच उभी राहून श्रेयसकडे पाहत हसत असते. इतक्यात सीमा तिच्या मागून येते आणि तृप्तीला रंग लावते. तृप्ती म्हणाली, अरे सीमा, तू मलाच फसवलं. सीमा विजयी मुद्रेने हसते. तेवढ्यात नीताताई सीमाच्या चेहऱ्यावर रंग लावते. तृप्ती हसून म्हणाली, अरे वा, माझी स्मार्ट सासूबाई, खूपच छान केलं. सीमा अगदी बिच्चारा चेहरा करून सासूकडे पाहू लागली. सगळेच हसायला लागले. तेवढ्यात श्रेयसला काहीतरी करपल्याचा वास येतो. तो म्हणतो, अरे गॅसवर काही ठेवलं आहे का? जळण्याचा वास येतो आहे. तेवढ्यात सीमा म्हणाली, अरे बापरे, मी गॅसवर खीर ठेवली होती. मी इथे तृप्तीताईला काहीतरी विचारायला आली होती, पण इथेच तुमच्यात सामील झाली. गॅसवर खीर ठेवली हे पण मी विसरली. जाते मी, असं म्हणून ती अगदी हडबडीमध्येच तिकडे पळाली. तिची उडावलेली धांदल पाहून सगळे जोरजोराने हसू लागले. ते पाहून नीताताई म्हणाली, हे गोपाळकृष्णा, माझ्या परिवाराला असंच हसत राहू दे. किती दिवसांनी माझ्या घरी हास्याचे फवारे उडत आहेत. हे सुख असंच अबाधित ठेव परमेश्वरा. तृप्ती श्रेयसला आवडणारी साडी नेसली होती. तिचा उत्साह अगदी पाहण्यासारखा होता. श्रेयस रात्री तृप्तीबद्दल सांगत होता. ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावर सीमाला खरं पटले. एवढ्या आजारपणात सुद्धा तिचा होळीचा उत्साह ओसंडून वाहत होता. होळीची पार्टी सुरू झाली. सगळेजण एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देऊ लागले. तेवढ्यात समीर आणि स्वातीही आलेत. त्यांना पाहून सीमा सामोरे गेली. या, तुमचे स्वागत आहे. आणि तिने सगळ्यांना त्यांचा परिचय करून दिला. त्याने एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभकामना एकमेकास दिल्या. सगळी कोरडी कोरडी होळी पाहून तृप्तीला बोर होत होते. तिने तिथेच भांगचा ग्लास तोंडाला लावला आणि भांगच्या नशेत चूर होऊन नाचू लागली. ती सीमाजवळ आली आणि म्हणाली, सीमा, तू आणि श्रेयस कपल डॅन्स करा. तर सीमा म्हणाली, नाही ताई, मी कशाला, तू आणि श्रेयस, तुम्ही दोघे करा. तृप्ती म्हणाली, का? तुम्ही पण कपल आहात ना, मग तुम्ही का नाही? तिने श्रेयसला बोलावले आणि सीमासोबत डॅन्स करायला सांगितले. श्रेयस म्हणाला, नाही तृप्ती, मी आणि सीमा कपल डॅन्स नको, बरं नाही दिसणार. तृप्ती बोलली, का नाही? तुमची बायको आहे ना ती सुद्धा. अरे हो, म्हणजे नाही, त्याचं काय आहे ना. तृप्ती असं अडखळतच श्रेयस बोलू लागला. तिला नेमकं काय सांगावं तेच त्याला कळत नव्हतं. तेवढ्यात तृप्ती म्हणाली, अरे राहू द्या, तुम्ही दोघेही काहीच बोलू नका. मी सांगते सगळ्यांना तुम्ही कोण आहात ते. आणि ती सगळ्यांना उद्देशून बोलू लागली, ऐका लेडीज अँड जेंटलमॅन, हे श्रेयस आणि सीमा आहेत ना, हे खरोखरीचे नवरा बायको नाहीत, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नवरा बायको आहेत. श्रेयस तिच्या जवळ आला. अरे तृप्ती, काय झालं? तुला असं वेड्यासारखी का बोलत आहेस? तृप्ती हसत हसत श्रेयसला किस करते आणि बोलते, पतिदेव, मी खोटं बोलत आहे का? नाही ना? अहो, मला माहीत आहे सीमा तुमची कॉन्ट्रॅक्ट बायको आहे. अरे, तुम्ही मला एक सवत आणून देऊ शकला नाही आणि माझा जीव काय खाक वाचविणार तुम्ही? आणि ती हसायला लागते. असं लगातार भांगच्या नशेत हसत हसत बडबडतच तिची शुद्ध हरपली. तिला श्रेयसने घरात बेडवर झोपवले आणि सीमाने सगळ्यांना होळीची पार्टी संपली असल्याचे सांगितले. सीमाचे नवीन मित्र स्वाती आणि समीर तिचा निरोप घेऊन निघालेत. अशातच सीमाजवळ कुणीतरी आलं आणि तिच्या चेहऱ्याला रंग लावून हॅपी होली माय जान असं म्हणून बाजूला झाला. तिने पटकन वळून बघितले तर तिच्या ओळखीचा चेहरा तिला दिसला. त्या व्यक्तीचा चेहरा पाहताच तिच्या अंगाचा थरकाप उडाला. तिचा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेला. आजपर्यंत ती ज्याच्यापासून पळत होती तीच व्यक्ती तिला डोळ्यासमोर दिसत होती.
तिला आठवले की ती एका बंद खोलीत तिचे हातपाय बांधून तोंडाला बोळा देऊन पडली होती आणि तिथून सुटून ती सतत इकडे तिकडे पडत होती, कुठेही लपून बसत होती. तिच्या मनात सतत भीती असायची. ती उभी राहूनच त्या जाणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने पाहत होती. तेवढ्यात श्रेयसने तिला हाक मारली आणि ती भानावर आली. तशीच पळत घरात गेली. तृप्तीला सुद्धा आली होती. तिच्याजवळ सीमा आणि श्रेयस बसले होते. तिने सीमाचा हात हातात घेऊन म्हणाली, सीमा, मी तुम्हाला बोलते. खूप वाईट वाटत असेल ना तुम्हा दोघांना, पण काय करू सीमा, तू माझी सवत बनून घरात आली तेव्हा मला खूप आनंद झाला होता. आणि सगळ्यात जास्त आनंद तेव्हा झाला मला अजून की तू साऱ्या घराची काळजी आणि खास करून श्रेयसची व्यवस्थित काळजी घेऊ लागली होती. मला वाटलं होतं माझं घर सांभाळणारी आणि माझ्या श्रेयसवर खूप प्रेम करणारी आली आता. मी सुखाने मरेन. पण मला जेव्हा समजले की तू माझी खरोखरीची सवत नाही, फक्त कॉन्ट्रॅक्ट सवत आहे, तेव्हा मला खूप वाईट वाटले. पण मी तरीही काहीच बोलली नाही. मला वाटलं जाऊ दे, एकत्र राहत असताना होईल बरोबर एकमेकांवर प्रेम. सीमा, मला तुम्हा दोघांकडून एकच अपेक्षा आहे. मला तुमच्याकडून एक छोटंसं प्याराचं बाळ पाहिजे. निदान त्या इवल्याशा बछड्याकडे पाहून मी सुखाने मरेन. तेवढ्यात सीमा तृप्तीच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागली. तृप्ती म्हणाली, अरे सीमा, वेडी झालीस का? का रडून हे अश्रू वाया घालवते? मी मरणार तेव्हा माझ्या श्रद्धांजलीसाठी वाचवून ठेव. तर सीमा म्हणाली, प्लीज तृप्तीताई, बोलू नकोस असं काही पण. तुला मी काहीही होऊ देणार नाही. असं म्हणून सीमा रडतच तिच्या रूममध्ये गेली. तृप्ती म्हणाली, श्रेयस, बघा ना त्या वेडीला. काय झालं तर? एवढी प्रेम करते हो ती माझ्यावर. कोण आहे मी तिची आणि ती कोण आहे माझी, काहीच नाही कळत मला तिचं. बघा तिला, समजून घ्या. तुम्ही तरी सांगा तिला. अरे, मला तुमच्या बाळाला पाहण्याची इच्छासुद्धा नाही पूर्ण करणार तुम्ही? प्लीज बघा ना आई, तुमचा लाडका. सांगा ना तुम्ही तरी काही. माझं नाही तर तुमच्या आईचं तरी ऐका ना. त्या बिचाऱ्या आईला नातवंडाचं तोंडसुद्धा दाखवणार नाहीत का तुम्ही? श्रेयसने नीताताईंना तृप्तीजवळ बसायला सांगितले आणि तो काहीच न बोलता खाली मान घालून स्वतः सीमाच्या रूममध्ये गेला. सीमा रडतच होती. श्रेयसला म्हणाली, चला आपण तृप्तीताईची डिमांड पूर्ण करू. श्रेयस म्हणाला, अगं ते कसं शक्य आहे? आपण तर नकली नवरा बायको आहोत ना, हेच ना? पण श्रेयस, मला तृप्तीताईची हालत बघवत नाही. कसे विनंती करतात ते आपली. सीमा म्हणाली. ती पुढे बोलू लागली, श्रेयस, खरं सांगू, माझं तर आता खरंच तुमच्यावर प्रेम झालंय. आय लव्ह यू श्रेयस, आय लव्ह यू. आणि ती त्याच्या छातीवर डोके ठेवून रडू लागली. खरंच सीमासोबत श्रेयसने लग्न केलंच नव्हतं. तृप्ती त्याला दररोज तंग करायची. सवत घेऊन या मला आणि मला सोडून द्या. तिच्या या दररोजच्या कटकटीला कंटाळून एक दिवस गाडी घेऊन बाहेर गेला होता. आणि त्यानंतर काय झाले हे पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत सबस्क्राईब करा.